मित्रांनो, लिसन टू री ॲप्लिकेशन तुम्हाला सर्व प्रकारचे स्पर्धा परीक्षांसाठी आवश्यक असणारे ऑडिओ बुक्स, ऑडिओ नोट्स आणि इतर मटेरियल देखील उपलब्ध करून देते. 8. भूगोल, स्वरूप व व्याप्ती. भूगोलाचा अभ्यास करताना तुम्ही पृथ्वीच्या प्राकृतिक पर्यावरणाबरोबरच मानवी क्रिया व त्यांचा परस्परांशी असलेला संबंध अभ्यासलेला आहे. पृथ्वीच्या भूपृष्ठाचे स्वरूप सगळीकडे समान नसून पृथ्वीवरील अनेक घटकांमध्ये वैविध्यपूर्ण वैशिष्ट्ये आहेत. जसे पर्वत, टेकड्या, मैदाने, पठारे, महासागर, नद्या, सरोवरे, वाळवंट अशा अनेक घटकांचा अभ्यास यामध्ये केला जातो. याशिवाय भूगोलामध्ये जागतिक व स्थानिक पातळीवरील हवामानाचे आकृतिबंध, त्यांचा वनस्पती जीवन व प्राणी जीवनावर पडणारा प्रभाव, मृदा आणि तिचे प्रकार इत्यादींचाही अभ्यास केला जातो. याशिवाय भूरूपांचे प्रकार, सागरतळ रचना, सागरी प्रवाह, क्षारता इत्यादींचाही अभ्यास भूगोल अभ्यासक करतात. या सर्व प्राकृतिक घटकांचा मानवी जीवनावर प्रभाव पडतो. परिणामी आपल्या सामाजिक व सांस्कृतिकतेमध्ये स्थळ व काळानुसार बदल झालेले दिसतात. ही विविधता वस्त्या, वाहतुकींचे जाळे, बंदरे, बाजारपेठा आणि इतरही अनेक घटकांच्या स्वरूपात दिसते. हे घटक मानवाने त्याच्या सांस्कृतिक विकासाच्या कालखंडात निर्माण केलेले आहेत. भूगोल अभ्यास घटकांचे 2 मुख्य प्रकारात विभाजन करता येते: प्राकृतिक घटक व मानवी घटक. यामुळे भूगोलाच्या प्राकृतिक भूगोल व मानवी भूगोल अशा 2 शाखांचा उगम झाला. प्राकृतिक भूगोलात शिलावरणातील भूरूपे, जलप्रणाली, भूस्वरूप, भूउठाव, वातावरणाचे घटक, रचना, हवा व हवामान, वारे, पर्जन्य, हवामान प्रकार, जलावरणातील सागर, महासागर, सरोवरे, नद्या इत्यादी घटकांचा आणि जीवावरणातील सजीवांमध्ये मानवासह सूक्ष्मजीव, परिसंस्था, अन्नसाखळी, वाहतुकीय संतुलन इत्यादींचा समावेश होतो. मानवी भूगोलात मानव आणि त्यांचे पर्यावरणाशी असणारे संबंध आणि जगातील मानवाच्या सामाजिक व पर्यावरण विषयासंदर्भातील विविध गुणधर्माच्या वितरणाचा अभ्यास केला जातो. विद्याशाखा म्हणून भूगोलाचे स्वरूप. भूगोल म्हणजे पृथ्वी आणि तिच्याशी संबंधित मूलभूत घटकांचा अभ्यास होय. पृथ्वीवर सदैव परिवर्तन होते व तिच्या प्राकृतिक व सांस्कृतिक पर्यावरणात विविधता आढळते. भूगोल अभ्यासक या घटकांचे वितरण, त्यांचे स्वरूप व विविधतेचा अभ्यास करतात. याशिवाय त्यामागील कारणमीमांसेचाही अभ्यास करतात. थोडक्यात वितरण आणि प्रारूप यामधील कार्यकारणभाव जाणून घेणे हा भूगोल अभ्यासकांचा मुख्य हेतू असतो. उदाहरणार्थ, विविध प्रदेशातील विविध प्रकारची पिके यांच्या अभ्यासातून ते विविध हवामान, मृदा, बाजारातील मागणी, तंत्रज्ञानाचा वापर इत्यादी घटकांचा सहसंबंध जाणून घेतात. प्रदेशाच्या अभ्यासातून त्या प्रदेशासाठी कोणत्या आर्थिक क्रिया सर्वात योग्य आहेत हे ते सांगू शकतात. स्थळ, क्षेत्र किंवा भौगोलिक स्थान यांचाही अभ्यास भूगोलात करतात. तसेच प्राकृतिक अथवा मानवी भौगोलिक घटक स्थिर नसून गतिशील आहेत. काळानुसार ते बदलतात. उदाहरणार्थ, एखाद्या ठिकाणच्या हवेच्या स्थितीचा दीर्घकाळ अभ्यास करून साधारणतः 30 वर्षे आपण त्या ठिकाणाचे हवामान ठरवतो. काही काळातील भारताची किंवा जगाची लोकसंख्या, भूरूपांची निर्मिती किंवा पृथ्वीचे वय इत्यादी विविध घटकांचा संबंध कालमानाशी असल्याने भूगोल अभ्यासकांना त्याविषयी स्वारस्य असते. अशा प्रकारे भूगोल म्हणजे स्थळ आणि काळ यांचा अभ्यास होय. यामुळे भूगोलाचे स्वरूप गतिशील बनते. थोडक्यात भूगोल अभ्यासक कुठे, केव्हा, काय आणि का या प्रश्नांची उत्तरे देण्याचा प्रयत्न करतात.
भूगोलाच्या अभ्यासासाठी आवश्यक कौशल्ये आणि पद्धती, विविध तंत्रे यामुळे या विषयीचे स्वरूप प्रायोगिक आणि कृतिशील बनले आहे. या विषयाचा अभ्यास हा शास्त्रशुद्ध आहे व त्यास नेहमीच प्रयोगशीलता, माहिती निरीक्षण प्रकार, माहितीचे विश्लेषण आणि संशोधन निष्कर्ष यांची जोड दिलेली असते. भूगोल विषय फक्त सिद्धांतावर आधारित नसून त्याला विविध साधने व तंत्रे याद्वारे माहिती संकलन, विश्लेषण यावर आधारित पुराव्यांची जोड दिलेली असते. आमचे असेच ऑडिओ लेक्चर ऐकत राहण्यासाठी तुम्ही या ऑडिओ सोबतच्या लिंकवर क्लिक करून प्ले स्टोअरवरून आपले ॲप्लिकेशन डाउनलोड करू शकता. सुरुवातीच्या काळात निरीक्षणातून भूगोलाच्या विकासास सुरुवात झाली. या विषयाच्या मागील इतिहास पाहिला तर आपल्याला असे दिसून येईल की आधीच्या भूगोल अभ्यासकांनी पृथ्वीचे वर्णनात्मक पुष्कळ लिखाण केलेले आहे. त्यामध्ये सर्वात उल्लेखनीय कार्य ग्रीक तत्ववेत्ते हेकेटस यांचे आहे. त्यांचे पुस्तक गेस पिरियड्स पृथ्वीचे वर्णन हे इसवी सन पूर्व 6व्या शतकाच्या शेवटापूर्वी प्रकाशित झालेले असावे. यामध्ये सर्वात प्रथम पृथ्वीचे पद्धतशीर वर्णन आहे. हे पुस्तक भूमध्य सागर, बेटे, सामुद्रधुनी यांची सखोल माहिती देते. त्याचबरोबर जगातील सर्व देशांच्या सामान्य आराखड्याचे वर्णन यात केलेले आहे. टॉलमीचे जिओग्राफी हे दुसरे एक महत्त्वाचे पुस्तक असून यात सामान्य वर्णनाबरोबरच नकाशा पुस्तिकेचाही अंतर्भाव केला आहे. आणखी एक महत्त्वाचे पुस्तक म्हणजे रोमन तत्ववेत्ते स्ट्रॅबो यांनी लिहिलेले जिओग्राफिका हे पुस्तक. भूगोल विषयाच्या माहितीचा ज्ञानकोश असून यात 17 खंडांचा समावेश आहे. अशा प्रकारे भूगोल अभ्यासकांमध्ये आवश्यक कौशल्यांमुळे पृथ्वीवरील मूलभूत घटकांच्या निरीक्षणाबरोबरच त्यांचे विश्लेषण करण्याची क्षमता निर्माण होते. खगोलतज्ञांच्या या कौशल्यामुळे नवनवीन शाखांचा विकास होऊन काळानुरूप भूगोल विषय अधिक समृद्ध झाला आहे. भूगोल अभ्यासकाची कौशल्ये: विदांचे संकलन, सर्वेक्षण, छायाचित्रे, उपग्रहीय प्रतिमा इत्यादींद्वारे माहितीचे संकलन, निरीक्षण, नकाशा काढणे, विदा सांख्यिकीय माहिती विवेचन, भूसर्वेक्षण आधुनिक तंत्रज्ञान व उपकरणांच्या साहाय्याने, विदाचे सुसंघटन, आलेख व नकाशाद्वारे विदाचे सादरीकरण, सांख्यिकीय पद्धतीद्वारे विदाचे विश्लेषण, अहवाल लेखन आणि निष्कर्ष सादरीकरण. जेव्हा तुम्ही या मुद्द्यांनुसार चर्चा करता तेव्हा तुम्हाला असे जाणवले असेल की भूगोलाच्या अभ्यासात 2 विरोधाभासी दृष्टिकोन आहेत. उदाहरणार्थ, निसर्ग मानवावर अधिराज्य करतो की मानव निसर्गावर अधिराज्य करतो. जेव्हा आपण भूगोल शिकतो तेव्हा आपण प्रदेशांचा अभ्यास करायचा की प्रदेशातील विविध विभागांचा अभ्यास करायचा, हे काही प्रश्न आहेत जे भूगोल अभ्यासकाला नेहमीच पडतात. याच विरोधाभासाला भूगोलातील द्वंद्ववाद म्हणतात. याचा संदर्भ 2 परस्पर विरोधी किंवा स्वतंत्र दृष्टिकोन यांच्याशी आहे. उदाहरणार्थ, काही भूगोलतज्ञांच्या दृष्टिकोनातून निसर्ग हा मानवापेक्षा श्रेष्ठ आहे, यास निसर्गवाद असे म्हणतात. तर काहींच्या मते मानव निसर्गावर ताबा मिळवू शकतो, यास संभाव्यवाद असे म्हणतात. या व्यतिरिक्त भूगोलात अनेक द्वैतवाद आहेत. त्यामुळे भूगोलाचे स्वरूप द्वैतवादी बनले आहे. व्याप्ती: आपल्या असे लक्षात येते की नैसर्गिक आणि सामाजिक शास्त्रे यातील सर्व विद्याशाखा भूगोलाशी निगडित आहेत. भूगोलातील भूशास्त्र, हवामानशास्त्र, जलशास्त्र, मृदाशास्त्र हे अनुक्रमे प्राकृतिक भूगोलातील भूरूपशास्त्र, हवामानशास्त्र, सागरशास्त्र आणि मृदा भूगोल याच्याशी निगडित आहेत. नकाशाशास्त्रीय तंत्रासाठी गणिताचे ज्ञान आवश्यक असते. तसेच नकाशा व आकृत्या काढण्यासाठीही गणिताचे सर्वसाधारण आकलन आवश्यक असते. माहितीचे विश्लेषण करण्यासाठी भूगोलतज्ञ विविध
संख्याशास्त्रीय तंत्रे व गृहीतकांच्या चाचण्या वापरतात. सामाजिक शास्त्रातील प्रत्येक विषयाचा अभ्यास मानवी भूगोलात केला जातो, ज्यामध्ये प्रत्येक घटकाचा पृथ्वीवरील स्थान आणि वितरणाशी संबंध येतो. सामाजिक शास्त्रे जसे समाजशास्त्र, राज्यशास्त्र, अर्थशास्त्र, लोकसंख्याशास्त्र आणि इतिहास यांचा मानवी भूगोलातील सामाजिक भूगोल, राजकीय भूगोल, आर्थिक भूगोल, लोकसंख्या भूगोल आणि ऐतिहासिक भूगोल यांच्याशी निकटचा संबंध आहे. वरील सर्व विवेचनावरून आपण असा निष्कर्ष काढू शकतो की नैसर्गिक तसेच सामाजिक शास्त्रे यांच्याशी भूगोलाचा सहसंबंध आहे. त्याचबरोबर त्यातील प्रत्येक शाखेची स्वतंत्र व्याप्ती आहे. याचे कारण म्हणजे स्थळ काळ परत्वे विषय घटक भिन्न असतात. भूगोल या विषयाने आपल्या मर्यादेनुसार इतर विषयातून अनेक गोष्टी आत्मसात केल्या आहेत. मुख्य विद्याशाखांमधून भूगोलाच्या अनेक शाखा विकसित झाल्या आहेत. यामुळे भूगोल हा एकात्मिक आणि आंतरशाखीय विषय बनला आहे. भूगोलातील आधुनिक कल. भूगोलतज्ञ मूलभूत घटकांचे स्पष्टीकरण कार्यकारण भावाच्या चौकटीत राहून करतात. त्याचा उपयोग माहितीचे संकलन आणि नमुन्यांच्या आधारे विदास विश्लेषणाबरोबर अंदाज वर्तवण्यासाठी होतो. त्यामुळे शाखीय अंतर्गत काही कक्षा विकसित होऊन भूगोलाची व्याप्ती विस्तृत झाली आहे. भूगोलाच्या गतिमान स्वरूपामुळे या विषयात अनेक गोष्टींची भर पडत आहे. दृकश्राव्य माध्यम आणि माहिती तंत्रज्ञानामुळे माहिती स्रोत सुद्धा समृद्ध झाले आहेत. आमचे असेच ऑडिओ लेक्चर ऐकत राहण्यासाठी तुम्ही या ऑडिओ सोबतच्या लिंकवर क्लिक करून प्ले स्टोअरवरून आपले ॲप्लिकेशन डाउनलोड करू शकता. तंत्रज्ञान, संगणक आणि संगणक प्रणालीचा वापर यामुळे माहितीचे संकलन, विदा विश्लेषण, सादरीकरण यामध्ये चांगल्या संधी उपलब्ध आहेत. भूगोलाच्या अभ्यासासाठी भौगोलिक माहिती प्रणाली आणि जागतिक स्थाननिश्चिती प्रणाली GPS अनिवार्य आहेत. अलीकडे नकाशे GIS च्या प्रणालीच्या आधारे तयार होतात. त्यामुळे संगणकाचे ज्ञान हे अतिरिक्त कौशल्य म्हणून भूगोल अभ्यासकाला आवश्यक आहे. ॲपचे उपयोजन आपल्या दैनंदिन जीवनात खूपच वाढलेले आहे. उपयोजित भूगोलामध्ये गणितीय प्रतिकृती व संगणकीय प्रतिकृती अलीकडे मोठ्या प्रमाणात वापरल्या जात आहेत. या प्रतिकृतींच्या आधारे भविष्यातील लोकसंख्येची वृद्धी आणि घनता, भूमी उपयोजन, शेतीकरणाचे प्रमाण, लोकसंख्येचे स्थलांतर, प्रारूप, औद्योगिकरण, शहरीकरण आणि झोपडपट्ट्यांची वाढ याविषयी अंदाज वर्तवले जातात. त्याचप्रमाणे हवेच्या स्थितीचा अंदाज, हवामान बदल, समुद्र पातळीवरील बदल, पर्यावरणातील प्रदूषण, मृदा अपक्षरण, निर्वनीकरण आणि भूआकारांची निर्मिती यासाठी याचा वापर मोठ्या प्रमाणात होत आहे. प्रगत सांख्यिकीय तंत्र आणि संगणक प्रणाली यांचा वापर भूपृष्ठीय आणि भौगोलिक घटकांच्या अभ्यासात आणि स्पष्टीकरणात आवश्यक आहे. आवश्यक विश्वसनीय माहिती संकलनासाठी केला जात आहे. संगणकावर वापरण्यात येणाऱ्या स्वरूपात माहिती पुरवल्यास त्याचा उपयोग भौगोलिक पर्यावरणातील अनेकविध घटकांचे मोजमाप करण्यासाठी उपयोगी असतो. अशा प्रकारे अफाट व्याप्ती असलेले आणि गतिमान बदल भूगोल विषयात होत असल्यामुळे भवितव्य घडवण्यासाठी आकर्षक पर्याय यामध्ये उपलब्ध आहेत. लोकप्रिय आणि आकर्षक विषय तसेच स्पर्धा परीक्षांसाठी चांगला माहितीचा स्रोत, याशिवाय विविध हार्ड स्किल्स व सॉफ्ट स्किल्स यांच्या संयोजनातून या विषयात भवितव्य घडवण्याच्या अनेक संधी उपलब्ध झाल्या आहेत. भूगोलामध्ये भविष्यातील शक्यतांची यादी आहे. यातील काही बाबतीत भूगोल विषयासोबतच इतर विषयांचे ज्ञानही आवश्यक आहे. भूगोलातील भविष्यातील संधी, भूगोल शाखेतील विशेष.
संधी नकाशाकार, विशेष शाखा नकाशाशास्त्र. संधी हवामान बदल विश्लेषक हवामान तज्ञ, शाखा हवामानशास्त्र. संधी लोकसंख्याशास्त्र, शाखा लोकसंख्या भूगोल. संधी भूअंतराळ विश्लेषक, शाखा GIS. संधी पत्रकारिता, शाखा भूगोलाची कोणतीही शाखा. संधी सर्वेक्षक, शाखा नकाशाशास्त्र मानवी भूगोल. संधी नगर नियोजनकार, शाखा नागरी भूगोल. संधी संशोधक, शाखा भूगोलाची कोणतीही शाखा. स्वतंत्ररित्या काम करणारा, फ्रीलान्सर किंवा अनुदिनी, ब्लॉग लेखन किंवा अहवाल लेखन किंवा प्रवास लेखन, शाखा भूगोलाची कोणतीही शाखा. संधी आपत्ती व्यवस्थापन तज्ञ, शाखा भूरूपशास्त्र आपत्ती व्यवस्थापन. संधी पर्यटन आयोजक, पर्यटन मार्गदर्शक, शाखा मानवी भूगोल पर्यटन व्यवस्थापन. संधी विदाशास्त्रज्ञ आणि विश्लेषक, जनगणना आणि संरक्षण खाते, शाखा संख्याशास्त्रीय भूगोल, संगणकीय ज्ञान, कृत्रिम बुद्धिमत्ता, मशीन लर्निंग GIS. संधी सल्लागार, शाखा नकाशा तयार करणे, अहवाल लेखन इत्यादी विविध क्षेत्र. भूगोलात अनेक संधी अशा उपलब्ध आहेत की जे उद्योजक आणि स्वतंत्रपणे काम करणाऱ्यांसाठी प्रेरणादायक आहेत. पत्रकारिता, पर्यटन, अध्यापन, पुस्तक लेखन, अनुदिनी, ब्लॉग लेखन, आशय लेखन, नकाशा निर्मिती, सेवा तसेच इतरही अनेक क्षेत्रांमध्ये भूगोलाची पार्श्वभूमी असणाऱ्या व्यक्तींची आवश्यकता असते. भूगोलतज्ञ, पर्यावरण संवर्धन, जलप्रदूषण व नियंत्रण, जलसंवर्धन, पर्यावरण शिक्षण, शाश्वती, आरोग्य, नागरी शासन, वाहतूक नियोजन इत्यादी क्षेत्रातही मोठ्या प्रमाणात काम करीत आहेत. तंत्रज्ञानाच्या वापरामुळे नवनवीन व्यवसाय सुरू करणेही शक्य झाले आहे. भूगोल ही नैसर्गिक साधन संपत्तीचे मूल्यांकन आणि व्यवस्थापन करणारी विद्याशाखा म्हणून उदयास आली. वरील ध्येय साध्य करण्यासाठी प्राकृतिक पर्यावरण आणि मानव यांच्यातील गुंतागुंतीचे नाते समजून घेणे आवश्यक आहे. प्राकृतिक पर्यावरणातून संसाधने पुरविली जातात, तर मानव या संसाधनांचा उपयोग करून आर्थिक आणि सांस्कृतिक विकास करून घेतो. तथापि तंत्रज्ञानाच्या गतीमुळे आणि संसाधनांच्या अतिरिक्त वापरामुळे पर्यावरणीय असंतुलन निर्माण झाले आहे. संयुक्त राष्ट्र संघाने दिलेली शाश्वत विकासाची ध्येये भूगोलाच्या विविध पैलूंशी संबंधित आहेत. शाश्वत विकासासाठी भूगोलाचे अधिक चांगले ज्ञान असणे आवश्यक आहे, ज्याद्वारे मानव आणि निसर्ग यांच्यातील संघर्ष टाळता येईल. लिसन टू री ॲप्लिकेशन तुम्हाला सर्व स्पर्धा परीक्षांसाठी आवश्यक असणारी ऑडिओ नोट्स, ऑडिओ बुक्स आणि इतर मटेरियल देखील उपलब्ध करून देते. चला तर मित्रांनो, भेटूयात पुढच्या लेक्चरमध्ये. तोपर्यंत धन्यवाद.